मॉर्निंग फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये कोणते हार्मोन्स चेंज होते की ज्यामुळे आपले पिरियड्स येतात. आणि त्यामध्ये मी 4 फेज डिस्कवर केले होते, म्हणजे सांगितले होते कोणकोणते फेजेस असतात ते. त्यातलाच पहिला फेज आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज, ज्यालाच आपण ब्लिडिंगसुद्धा म्हणतो. या फेजमध्ये महिलेला ब्लिडिंग होत असतात. आपले जे ओव्हरी एग तयार केलं होतं, त्या एगमध्ये जर एकचा स्पर्म एंटर नाही झाला आपल्या बॉडीमध्ये, तर तो एग फुटून जातो आणि त्यामधून ब्लिडिंग तयार होतो, ज्यालाच आपण पिरियड्स असं म्हणतो. 1 ते 5 किंवा 7 दिवसामध्ये मोडल्या जातो. यातला पहिला दिवस, ज्या दिवशी महिलेला खूप जास्त वेदना होतात, त्रास होतात, कंबर दुखणं, पोट दुखणं, मूड स्विंग्स होणं, या सर्व गोष्टी त्या महिलेमध्ये दिसून येतात. आणि महिला यावर उपाय म्हणून सरळ पेन किलर घेतात. पण आपण पेन किलरच्या जागी जर त्या महिलेने गुड फूड्स किंवा चॉकलेट हे जरी खाल्लं, तरी त्या महिलेचा पेन हा रिलीज होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि पेन किलर अवॉइड करून आपण त्या महिलेला योगा करायला सुद्धा लावू शकतो, कारण की योगामुळे सुद्धा आपल्याला पिरियड्समध्ये खूप सारा फायदा होतो. यामुळे सुद्धा पेन रिलीज होतो. रशियामध्ये यामध्ये पिरियड्समध्ये महिलेला 4-5 दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात, जे आपल्या भागामध्ये फार कमी आहे. आणि आपण पिरियड्समध्ये तेवढं खुलून बोलू शकत नाही. आपण पिरियड्समध्ये तेवढं खुलून बोलायला पाहिजे सर्वांसोबत. आणि महिलेला त्या वर्किंग वुमनला 5 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या तरी सुट्ट्या प्रोव्हाइड करायला पाहिजे. धन्यवाद.